आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. स्वानंदीनं टीना म्हणून राहुलला हो म्हणलं, पण त्यांना असं वाटलं की स्वानंदीनं सुजित साहेबांना हो म्हटलं. कळतंय? व्हॉट? सुजित सरांनी तुला प्रपोज केलं? वाव, दॅट्स ग्रेट यार, कॉंग्रॅच्युलेशन. अगं वेडी आहेस का तू? काय बोलतीये? स्वानंदी, तुला माहितीये केवढा मोठा गोळ झालाय? अगं म्हणजे स्वानंदीनं सुजित सरांना होकार दिलाच नाही. होकार तर टीनानं राहुलला दिला होता ना, आणि तिथंच गोळ झालाय. ते मला त्यांची गर्लफ्रेंड समजतायत आणि तसेच वागतायत बी माझ्या संग. आज तर ते फॅक्टरीमध्ये आले, सगळ्यांसमोर माझा हात धरला आणि मला बाहेर घेऊन गेले. म्हणाले आपण डिनरला जाऊयात. फॅक्टरीमधला सगळा स्टाफ माझ्याकडं लई विचित्र नजरेनं बघत होता. मला तर लई विचित्र वाटतंय. स्वानंदी थांब, त्यात विचित्र वाटण्यासारखं काय आहे सांग बरं? आणि महिन्याला तसेही मला 2-3 मुलं प्रपोज करत असतात. तुला माहितीये का, आम्ही डेटला जातो आणि मग थोड्या दिवसांनी परत मेसेज येतो ब्रेकअप म्हणून. सो चिल कर ग, कॅज्युअल आहे हे सगळं. काय म्हणालीस? कॅज्युअल चिल? अगं म्हणजे तुमच्या मुंबईत असं चिल करतात का? आमच्याकडे असं काही घडलं ना, म्हणजे एखाद्या पोरानं एखाद्या पोरीला प्रपोज केलं तर गावभर रिक्षा फिरती. रिक्षा का फिरते? रिक्षा फिरती म्हणजे गावभर प्रकरण पसरतं, सगळ्यांना माहिती होतं. आणि मुला मुलीची बदनामी होते ती वेगळीच. आणि मग थेट मुद्दा येतो तो लग्नाचा. आणि माझ्या गावाला, माझ्या आईला हे सगळं माहिती पडलं ना, माझं काही खरं नाही बघ. एकतर आधीच तो सरपंच पार्टीला आलता. अगं मग घरी खोटं सांग ना स्वानंदी, सांग की हे सगळं नाटक होतं. स्वानंदी मला एक सांग, म्हणजे हे खोटं होतं ना? नाही म्हणजे तुला सुजित सर तसे आवडत नाहीत ना? तसे म्हणजे बॉयफ्रेंड म्हणून, ज्याच्यासोबत आपण आपली लाईफ स्पेंड करू शकतो. सुजित सर म्हणजे लई चांगले आहेत. त्यांचा स्वभाव आवडतो मला. म्हणजे बघ ना, एवढ्या मोठ्या घरातले असून सुद्धा माझ्याशी हसून बोलतात, मला भेटतात, हे आवडतं मला. पण जीसी, प्रेम, लई मोठा शब्द आहे हा, म्हणायला 2.5 अक्षरांचा. पण तो एखाद्यासाठी आपण जेव्हा म्हणतो ना, तेव्हा आपण आपलं आयुष्य, भविष्य, विश्वास सगळं समोरच्याला देत असतो. प्रेम या शब्दानं समोरचा माणूस आपल्या हक्काचा होतो. प्रेम हा फक्त शब्द नाहीये, ती भावना आहे, फिलिंग. आणि ती फिलिंग अशी मनात नाही यायला नको का? तसं मला सुजित सरांबाबतीत काहीच वाटत नाहीये. आणि म्हणून जेव्हापासून मला हे कळलंय ना की त्यांचं माझ्यावर प्रेम आहे, मला लई टेन्शन आलंय. हाच तर तुझा वेगळेपण आहे ना स्वानंदी. तुझं मन ना खूप खूप प्युअर आहे. मराठीत काय तो वर्ड आहे, निर्मळ. तुझं मन खूप निर्मळ आहे. तुला माहिती, तुझ्या जागी जर का एखादी मुलगी असती ना आणि तिला कळालं असतं की आपला बॉस आपल्यावर लट्टू झालाय, तर तिने त्याचा पुरेपूर फायदा घेतला असता. पण तू तसं नाही केलंस. तू अलग आहे मेरी जान. आणि काही टेन्शन वगैरे घ्यायची गरज नाहीये तुला. जसा सुजित सरांना फिलिंग्स एक्सप्रेस करायचा हक्क आहे ना, तसाच तुलाही तुझे फिलिंग्स एक्सप्रेस करायचा हक्क आहे. तूही रिजेक्ट करू शकतेस त्यांना. तुझं म्हणणं पटतंय मला जेसी. नागं, केवढ्या मोठ्या कंपनीचे मालक आहेत ते. माझ्या नकारानं दुखावल्या गेले तर कदाचित मला नोकरीवरनं बी काढतील. स्वानंदी,
तुला असं वाटतं का सुजित सर असे आहेत? नाही म्हणजे तू नाही बोलल्यावरती ते तुला नोकरीवरून काढून टाकतील? आय मीन मला नाही माहिती, तू त्यांना जास्त ओळखतेस. नाही, सुजित सर असं काही बी करणार नाही. म्हणजे मला असं वाटतंय. अगं मग वाट कसली बघतेस? सॉर्ट आहे ना स्वानंदी, जाऊन त्यांना सांगून टाक की तुला फिलिंग्स नाही आहेत म्हणून. खरंच सांगू? हो. वेडी आहेस का तू? काय करतेस? अगं तूच तर म्हणालीस ना सांगून टाक. स्वानंदी, ह्या सगळ्या गोष्टी फोनवर नसतात बोलायच्या. फेस टू फेस बोल त्यांना. आय मीन उद्या जाऊन त्यांना भेट आणि बोल त्यांच्याशी, कळलं? कोण आहे? मिसेस सरपोतदार? मॅडमचं दिसतोय, देऊनच येतो. बॉम्ब इथे फुटेल पण आवाज फॅक्टरी पर्यंत ऐकू येईल. मला तर कळतच नाही कधी कधी कुक आपण ठेवलाय कशाला. नाही म्हणजे तुम्ही डाएटच्या नादात कमी जेवता, तुमचा मुलगा सुद्धा डिनरला कधीच घरी नसतो, मग मला मेलीला एकटीला कशाला हवेत पंचपक्वान्न? कुक कशाला पाहिजे? का आपण काढूनच टाकूया तिला? आठवड्यातून 5-6 वेळेला किट्या पार्ट्या, महिला मंडळ, आज हा ग्रुप जेवायला, उद्या तो ग्रुप जेवायला, शिवाय नातेवाईक वेगळेच. अहो दमाल तुम्ही इतक्या लोकांचा स्वयंपाक करून. मुळात झेपेल का तुम्हाला हे सगळं? नाही ना. अहो मग राहू द्या की कुक. करा तुम्ही माझी थट्टाच करा. तुमचा लेक सुद्धा माझी थट्टा करतो. मी काय रिकाम टेकडी बाई घरीच असते, थट्टेचा विषयच आहे मी. बरं तुमचे ते लाडके चिरंजीव आहेत कुठे? मला काय माहित, जसं काय मला सांगूनच जातो तो. फक्त सांगितलं फोन करून डिनरला नाहीये मी, बस. त्यांना म्हणावं कधीतरी घरी जेवा, चांगलं असतं घरचं जेवण. आणि असं रोज रोज बाहेरचं जेवायचं तब्येतीसाठी चांगलं नाही. हा सांगा